ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आपण आता आय-बी-पी-एस क्लर्क मेन्सच्या आजपासून टेस्ट चालू करतो. आज संडे आहे. मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे अशा आपल्या टेस्ट चालणार आहेत. आज आणि उद्या तुम्हाला रेकॉर्डेड अनालिसिस मिळेल YouTubeवर. पण मंगळवारपासून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 4ही दिवस मी तुमच्या पुढे लाईव्ह येईल. कारण बऱ्याच मुलांची डिमांड ही होती, की सर तुम्ही रोज आमच्या सोबत राहा शुक्रवारपर्यंत. म्हणजे शनिवारी आम्हाला कॉन्फिडन्स येईल, की आम्ही एक्झाममध्ये चांगला स्कोर करू शकतो. जितकेही स्टुडंट सध्या आय-बी-पी-एस क्लरिकल मेन्सला आहेत, हा तुमचा फार महत्वाचा चान्स आहे. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. इतक्या जागा आजपर्यंत कधी आल्या नाही आणि फक्त मेन्समध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये चांगला स्कोर घेतला, तर तुमचं सिलेक्शन हे 100% फिक्स्ड आहे. फक्त काय होतं, या 4-5 दिवसामध्ये आपला माइंडसेट जो आहे, तो बदलू नये. कुठल्यातरी फालतू टेस्ट देऊन आपण काहीतरी वेगळं इमॅजिन करतो आणि मग एस-बी-आय क्लर्क मेन्सला जसं झालं, सेम तसं होतं. सो प्लीज डोंट डू दॅट. जेवढं मी घेतोय रोजच्या रोज माझे लेक्चर्स अटेंड करणे. सकाळी उठलं की 8 वाजता तुमची टेस्ट असणार. 8 वाजता ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायची. 9 वाजता अनालिसिस अटेंड करायचं. एवढंच काम आपल्याला आहे. बाकी 2 तास हे इंग्लिशला द्या. बाकी दिवसभर तुम्हाला काय करायचं ते करू शकता तुम्ही. किंवा मग एखादी ॲडिशनल टेस्ट, ज्या लोकांचं बँकिंग इंग्लिश टेस्ट सिरीज आहे, ज्यांच्याकडे अल्टिमेट बॅच आहे किंवा कम्प्रेहेन्सिव्ह बॅच आहे किंवा मेन्स इंग्लिश बॅच आहे, अशा मुलांनी काय करा, की एखादी एक्स्ट्रा टेस्ट आणखी सोडवा, ज्या जुन्या टेस्ट आहेत त्यापैकी. एवढं करा आणि मी तुम्हाला श्युरिटी देतो, की तुम्ही डेफिनेटली पास व्हाल. कारण बघा शेवटी कसं आहे, तुम्हाला काम करायचं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी माझे एफर्ट्स घेतोय, तुम्ही तुमचे एफर्ट्स घ्या. आपण दोघांनी एफर्ट्स जर घेतले, तर तुम्हाला आय-बी-पी-एस क्लर्कची मेन्स पास करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. इट्स अ फॅक्ट. आता आपण काय करू, मेथड्स एक्झामच्या कशा असतात, ठीक आहे, याच्यावर फोकस करूया. प्रश्न कसा असतो याच्यावर फोकस करूया. आता इकडे बघा, हा क्वेश्चन आहे, हा आरसी पॅसेजचा क्वेश्चन आहे. आरसी पॅसेजचा क्वेश्चन एखादा मॉडरेट येतो, एखादा डिफिकल्ट येतो, काही का ना, पण हा तरी पण भरोशाचा क्वेश्चन आहे. कधी कधी काय होतं, आपण पॅनिकमध्ये एक्झामला असताना आपण खूप पॅनिकमध्ये जातो आणि त्या पॅनिकमुळे काय होतं माहितीये का, एखादा पॅसेज अवघड नसताना पण अवघड वाटायला लागतो आणि आपण काय करतो, तो समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करतो, खूप खूप भयानक प्रयत्न करतो, की मला आता पूर्ण समजलं पाहिजे प्रश्न, याशिवाय मला काही खरंच नाही. अरे पॅसेज पूर्ण समजून घ्यायची गरज नाही. तुम्हाला तुम्ही मेन पॉईंट्स बघा ना. आता बघा मेन पॉईंट्स काय आहेत, इकडे बघा. तो म्हणतो सबस्क्रिप्शन, बरं ठीक आहे. काय झालं, ट्रेडिशनल वन टाइम परचेस विषयी काहीतरी आहे. आता इथून आपल्याला कळलं नाही समजा, ठीक आहे. पुढे आपण गेलो, कन्व्हिनियंट, ओके, पॉवरफुल टूल, कुणाची कंपनीज टू एक्सप्लॉइट. हा, इथं काहीतरी निगेटिव्ह पॅसेज चालू केला, ठीक आहे. त्यांना काय करतात, ऑटो पे करायला होता. ऑटो पे प्रत्येकाला माहिती आहे. मग इथं ऑटो पे विषयी काहीतरी निगेटिव्ह असणार आहे. वेबसाईट मॅन्युप्युलेट करतात, काहीतरी करतात टेक्निक. मग आपण काय करतो, रिअलाइज करत नाही त्या गोष्टीला आणि आपण काय करतो, पेमेंट देत राहतो त्यांना नेहमीसाठी. बरं, ही टॅक्टिक जी आहे ना, याला डार्क पॅटर्न म्हणतात, ठीक आहे. मग चॉईसेस तुम्हाला देतात, मग ती ह्यात एक खूप अवघड वाटतं वाचायला, बरोबर आहे. पण तुम्ही मेन पॉईंट लक्षात घ्या ना. असं अकाउंट क्रिएट करता, तुम्ही सबस्क्राईब करता, युजर्स काय करतात, किंवा चेक बॉक्स येतात कुठले तरी, मग ते काय करतात, त्याला कुठलं तरी लेंदी टर्म असतात बरोबर म्हणजे, ठीक आहे. मग ऑटोमॅटिक एनरोल करतात त्यांना. वेबसाईट मग काय करतात, हायलाइट करतात कॉस्ट सर्व्हिसची. मग मंथली ते तुम्हाला पे करावं लागतं, बरोबर आहे. आता हे जे आहे फ्री ट्रायल, हा एक इफेक्टिव्ह मेथड आहे कंपनीसाठी तुम्हाला ट्रिक करण्यासाठी, बरोबर आहे. वेबसाईट काय करतात, प्रमोट करतात त्याला. मग बिलिंग बिगिन होते, मग हार्ड होतं युजरसाठी ते फार. काही वेबसाईट्स कॅन्सलेशन बरी करून टाकतात, तुम्हाला कॅन्सल करता येत नाही. मल्टी क्लिक्स करावं लागतं तुम्हाला त्यासाठी. डिस्करेज करतात तुम्हाला कॅन्सलेशनला, ठीक आहे. तुम्हाला बेनिफिट लूज करायचे का, मिस इम्पॉर्टंट असं म्हणून, ठीक आहे. पुढे जा. मेन पॉईंट, फक्त मेन पॉईंट्स होता. सायकोलॉजी पण मेजर रोल आहे याच्यामध्ये. कसा, मॅनिप्युलेशन मध्ये कंपनीज काय वापरतात, रेकमेंडेड, बेस्ट व्हॅल्यू, अवॉइड सर्व्हिस. मग यानं काय होतं, ऑटो पे आपला सेफ चॉईस वाटते, बरोबर आहे. मग आपण तेच करत बसतो. मग ते बँक स्टेटमेंट पण दिसत नाही आपल्याला ते, बरोबर आहे. मग अंटिल रेग्युलेशन, तो म्हणतो रेग्युलेशन जोर नाहीत, युजर्सना अलर्ट राहिलं पाहिजे, बरोबर आहे, ठीक आहे. अवेअरनेस वाढली पाहिजे. आता हे महत्वाचे पॉईंट्स लक्षात घेतले. एवढ्या महत्वाच्या पॉईंट्सवर जर तुम्हाला 7-8 पैकी 3-4 जरी बरोबर आले, दॅट इज मोर दॅन इनफ. तुम्ही फक्त काय करा, तेवढ्यावरच फोकस करा, ठीक आहे. चला पुढे बघा. आता पहिला क्वेश्चन काय, कुठलं बेस्ट कॅप्चर करतं सेंट्रल आर्ग्युमेंटला. आता सेंट्रल आर्ग्युमेंट काय, निगेटिव्ह कशाबद्दल, कंपनीज बद्दल आणि ऑटो प्ले लफडा, ठीक आहे.
पहिलं, हाऊ सबस्क्रिप्शन बेस्ड सर्व्हिसेस आर बिकमिंग इन्क्रीजिंगली पॉप्युलर. पॉझिटिव्ह हे ऑप्शन होऊ शकत नाही. पॅसेज प्रपोज दॅट की ऑटो पे शुड बी रेग्युलेटेड इन द सेम वे क्रेडिट कार्ड. कुठं दिलं नाही क्रेडिट कार्ड विषयी. ठीक आहे. पॅसेज डिस्कस करतं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्टेजेस तो बिलकुल सांगत नाही. पॅसेज आर्ग्यू करतो कन्झ्युमर शुड एम्ब्रेस ऑटो पे. मिनिमाइज करतं नीड फॉर नाही. तो पॉझिटिव्ह ऑटो विषयी बोलत नाही. एकच उरला ऑप्शन आपल्यापाशी. आन्सर इज 5. आता ह्या ऑप्शनकडे बघताना हे ऑप्शन तुम्हाला योग्य वाटवा. बाकी 4 नाहीत ना, मग हे आन्सर आहे. ठीक आहे. ही तुम्हाला प्रॅक्टिकल मेथड सांगतो एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. आता पुढे गेले तुम्ही. व्हॉट डज द टर्म डार्क पॅटर्न्स. डार्क पॅटर्न म्हणजे काय? पहिलं बघा, आता पॉझिटिव्ह नाहीये. इंटरफेस टूल्स डिझाइन टू हेल्प युजर्स नाही बिलकुल. ग्रुप ऑफ युजर एक्सपिरियन्स गाईडलाईन्स अडॉप्टेड बाय गव्हर्नमेंटचा काही कुठंच संबंध नाही. ट्रान्सपरन्सीचा कुठं संबंध नाही. पॉझिटिव्ह ऑप्शन आहे. सिक्युरिटी प्रोटोकॉल्स नाही. डार्क पॅटर्न निगेटिव्ह आहे. स्टायलिस्टिक ट्रेंड नाही. पॉझिटिव्ह काहीच नाही. एकच ऑप्शन उरलं सेकंड. दॅट इज द आन्सर. मग तो म्हणतो इन्फॉर्मेशन बेस्ड कुठली सिच्युएशन बेस्ट इल्युस्ट्रेट करते टॅक्टिक वेबसाईटच्या टू ऍक्टिव्हेट ऑटो पे विदाउट क्लिअर युजर कन्सेंट. कसं करतात ते? बरोबर आहे. आता ते काय करतात? युजर रिपीटेडली आस्क टू रिएंटर देअर पेमेंट डिटेल्स नाही. सर्व्हिस डिस्प्लेज द मंथली फी प्रॉमिनेंटली बट हाइड्स ऑटोमॅटिकली रिकरिंग नेचर. येस, एक्झॅक्टली. डेफिनेटली हे आन्सर आहे. आन्सर इज सेकंड. आता लक्षात घ्या, एखादा प्रश्न नाही जमला तर सोडून द्यायला हरकत नाही. पण मी स्पष्ट म्हणेल की पॅसेज आता काय होतं बघा, आता आपण इथं फास्टमध्ये वाचलं, आपण अंडरस्टँड केलं. एक्झाम मध्ये काय होतं, आपल्यावर प्रेशर खूप असतं. जेव्हा आपण एक्झाम देत असतो ना, तेव्हा प्रेशर खूप असतं. त्या प्रेशरमध्ये सगळ्यात मोठा बळी काय पडतो माहितीये का? असा प्रश्न ज्याला वाचायला वेळ लागतो. आणि तो कुठला आहे? आरसी पॅसेजचा. ठीक आहे. इथे बघा आता, वाय आर फ्री टायर्स ऑफन कन्सिडर डिसेप्टिव्ह इन देअर ऍक्च्युअल फंक्शनिंग. ऍक्च्युअल मध्ये त्या डिसेप्टिव्ह का असतात? निगेटिव्ह का असतात? बरोबर आहे. मोस्ट फ्री टायर्स कॅन ओनली बी ऍक्सेस थ्रू मोबाईल ऍप्लिकेशन. कुठंच मोबाईल ऍप्लिकेशनचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. युजर्स आर रिक्वायर्ड टू अंडरगो आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. कुठंच वरती दिलं नाहीये. ठीक आहे. तो निगेटिव्ह बोलतोय कशाबद्दल? पेमेंट बद्दल. बरोबर आहे. युजर्स मस्ट एंटर देअर पेमेंट इन्फॉर्मेशन बिफोर हँड. बस, आन्सर इज थर्ड. कुठलं प्रायमरी रिझन आहे वेबसाईट डेलिबरेटली कीप करतात रिकरिंग सबस्क्रिप्शन फीस कंपॅरेटिव्हली स्मॉल. कशामुळे करतात ते? कारण की आपल्याला तसं काय वाटत नाही ना. बरोबर आहे. आपल्याला काय वाटत नाही. काय दिलंय? लो स्मॉल रिकरिंग डिडक्शन्स बँक स्टेटमेंट मध्ये दिसत नाहीत. सरळ सरळ दिलंय. आन्सर इज थर्ड. पुढे गेले तुम्ही. पुढचा प्रश्न वाचला. प्रोसेस काय? कॅन्सलिंग ऑटो पे डिस्क्राइब ॲज इंटेन्शनली डिफिकल्ट. मुद्दामून डिफिकल्ट करतात. तुम्हाला 2-2दा 3दा क्लिक करावं लागतं. टिक बॉक्स क्लिक करावं लागतं. काही म्हणलं होतं ते. लेंदी कस्टमर सपोर्ट कॉल्स, पुन्हा फोर्स यूज टू वेट, अनरेटेड मेन्यू. आन्सर इज फोर्थ. कुठलं प्रिकॉशन पॅसेज म्हणतो अल्टिमेटली रेकमेंड करतो? त्याने काय म्हणला की अलर्ट राहा बाबा. बरोबर आहे. कन्झ्युमर शुड रिमेन अटेंटिव्ह. म्हणजेच काय? अलर्ट. कधी? टर्म्स रीड करताना. व्हेरीफाय करा सबस्क्रिप्शन डिटेल्सला. चार्जेस बघा कुठले असतात ते. हे दिले त्याच्यामध्ये पॅसेजमध्ये. इतका सोपा पॅसेज आहे. ठीक आहे. इथे वर्ड दिला चार्जेस. आता चार्जेस म्हणजे काय म्हणतो तो? प्राइस ना, कॉस्ट ना. आन्सर इज सेकंड. पुन्हा अलर्ट राहा म्हणतो. अलर्टच्या अपोजिट काय? इग्नोर. आता हे प्रश्न तुम्हाला मी म्हटलं होतं की याच्यामध्ये, ठीक आहे, आता हा डिस्पेअर आपण कालच घेतलाय की त्यांनी याच्यात प्रश्नामध्ये काय केलं होतं, जसं की एसबीआय क्लरिकल मेन्स मध्ये विचारला टाईपचा प्रश्न, सगळ्या टाईपचे प्रश्न घेऊ आपण. तुम्ही ताण नका घेऊ फक्त. ठीक आहे. आता डिस्पेअरचा अँटोनिम पाहायचा आधी आपल्याला. कधी पण इन्स्ट्रक्शन्स वाचायचे, डायरेक्शन्स वाचायचे, लक्षात ठेवायचं तेवढं. ठीक आहे. याचा अँटोनिम पाहायचा आणि त्याचा यूज पाहायचा. आणि इथं अश्युरन्स आहे दिलं, दॅट दे मस्ट गिव्ह अ क्विक अश्युरन्स टू ऑल द इक्विपमेंट. इक्विपमेंटला तुम्ही अश्युरन्स देऊ शकत नाही, हे चुकीचं आहे. मोस्ट डिफिकल्ट मोमेंट शी हेल्ड ऑन टू होप. येस, होपला तिनं पकडून ठेवलं. करेक्ट यूज आहे. ए इनकरेक्ट आहे. ठीक आहे. बी करेक्ट आहे. आन्सर इज सेकंड. सी आपोआप इनकरेक्ट होतो. ठीक आहे. ऑगमेंट. ऑगमेंट म्हणजे काय? वाढवणं. ऑगमेंट, ऑगर पॉझिटिव्ह वर्ड आहे. मेटल बिगॅन टू कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट ऑगमेंटचा अपोजिट. येस, डेफिनेटली ट्रू आहे. हे करेक्ट आहे. तर हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. आन्सर इज ए अँड बी. सरळ सरळ खटकन. बरोबर आहे. तर स्ट्रिप वर्ड आहे. हा याचा अपोजिट होतो. पण स्ट्रिप सेव्हरल अननेसेसरी पॅराग्राफ्स. स्ट्रिप नाही करतात तुम्हाला. ठीक आहे. बरोबर आहे.
इकडे बघा पुढे आता रिस्ट्रिक्ट करणं, ठीक आहे, त्याच्या अपोजिट पाहिजे. कुठला आहे? एक्सपांड. इकडे कुठला आहे? रिलीज. इकडे कोणता आहे? फ्री. इथं बघा आता रिसर्च एम्स टू एक्सपांड द कन्सेप्ट बाय शोईंग हाऊ स्मॉल व्हेरिएशन्स करेक्ट आहे. जर करेक्ट आहे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. आन्सर इज ए अँड बी. हे दोन्ही करेक्टेड. फ्री द डेटा इनकरेक्ट आहे. ठीक आहे. ओके, चला पुढे बघू आपण. त्याच्यामध्ये काय दिलंय? आता तुम्ही जर ऍक्च्युली लाईव्ह मध्ये समोर असले असते ना, मी आणखी इंटरेस्टनं बऱ्याच वेळ बोललो असतो त्याच्याविषयी, पण ठीक आहे, हरकत नाही, फक्त समजून घ्या. आता हा क्वेश्चन कसा होता? 1, 2, 3, 4 आणि 5 वर्ड्स होते ना. हे 5 वर्ड्स तुम्हाला पाहत होते कुठला वर्ड चेंज होतो आणि कुठला फिक्स राहतो. फिक्स राहतो तेवढा वर्ड बघा. फॉर एक्झाम्पल बघा, मार्क द अनालिसिस. आफ्टर मार्किंग पाहिजे होतं ना, म्हणजे आफ्टर कम्प्लिटिंग इथे येईल, मार्क फॉर अर्जंट रिव्ह्यू इथे येईल. म्हणजे दोन्ही एकमेकाला रिप्लेस करू शकतात. प्रिपेअर्ड अ रिवाइज्ड ड्राफ्ट. छान वाटतं ना, बरोबर आहे. प्रॉब्लेम हा आहे की प्रिपेअर्ड फॉर द फायनल रिपोर्ट आणि इन्क्लुडेड अ रिवाइज ड्राफ्ट पाहिजे. म्हणजे इथं हे दोन्ही एकमेकाला रिप्लेस करू शकतात. एकच उरतं, कुठलं? प्रेझेंटेड. दॅट इज द आन्सर. नीट समजून घ्या, व्यवस्थित लक्ष देऊन पहा, मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या. आफ्टर कन्सिडरिंग ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम द स्टाफ. छान वाटतं नाही? नीट बघा आता. आफ्टर कन्सिडरिंग काय? सजेशन्स आणि एम्प्लॉईज ड्युरिंग द आफ्टरनून मीटिंग. मॅनेजर रिवाइज ब्रीफली. छान वाटायला. पण नीट बघा आता. पॉज्ड प्लॅन विचित्र वाटायला. रिवाइज प्लॅन प्रॉपर आहे. पॉज्ड ब्रीफली बिफोर एक्सप्लेनिंग, म्हणजे एक्सप्लेनिंग बदलत नाही. हे आन्सर आहे आपलं थर्ड. डिस्पाइट द अनएक्सपेक्टेड बिगॅन. हे तर डेफिनेटली चुकीचं आहे. अनएक्सपेक्टेड काय? डिलेज. द इंजिनियर्स बिगॅन स्टेडीली. ठीक आहे, हे दोन्ही बदलतात डेफिनेटली. टू वर्क येत नाही, टू कम्प्लीट येतं इथं. हे दोन्ही बदलतात, एकच बदलत नाही, ऍडजस्टमेंट्स. आन्सर इज फोर्थ. बरोबर आहे. द बोर्ड स्विफ्टली नोटिसिंग. विचित्र वाटेल, नोटीस तरी पाहिजे होतं. द पॉलिसी. डिसमिस द पॉलिसी. आफ्टर डिसमिस्ड नोटिसिंग. हे दोन्ही येत नाहीत. दॅट द अप्रुव्हल सीम्ड अनयुजुअली थोरो फॉर अन इश्यू डिमांडिंग अर्जंट रिव्ह्यू. ओके, बघा आता. अनयुजुअली थोरो. हा, अर्जंट अप्रुव्हल. दॅट द रिव्ह्यू सीम्ड. बघा आता, रिव्ह्यू सीम्ड अर्जंट अप्रुव्हल. बरं का, अनयुजुअली थोरो खूप जास्त डिटेल होता. कशासाठी? हा रिव्ह्यू कसा होता? थोरो होता. आणि डिमांड करत अर्जंट काय? अप्रुव्हल. अर्जंट अप्रुव्हल त्याला भेटायचं होतं. बरोबर आहे. थोरो हा बदलत नाही. आन्सर इज फोर्थ. मग हा प्रश्न एवढा सोपा असणार नाही बरं का. आपण खूप फटकन डिसिजन घेऊन पुढे निघून जातो, पण एक्झाम मध्ये प्रश्न हा कन्फ्युजनने अवघड होतो. असा उगाच अवघड होत नाही. क्लिअर? चला पुढे जाऊ आपण. इथं दिले की 3 सेंटेन्स आहेत. 1, 2, 3 डिनोट केले. त्यांना 4 कनेक्टर दिलेत. कुठल्या कनेक्टरनं कनेक्ट होतं? बरोबर आहे. इथे बघा, रिसर्च टीमनं काय केलं? स्पेंड केले काय? खूप मंथ्स कलेक्टिंग क्लायमेट डेटा. फायनल प्रेझेंटेशन शेड्यूल्ड फॉर द एन्व्हायरमेंटल समिट हॅड टू बी पोस्टपोन करावं लागलं. ते सेव्हरल मेंबर्स ऑफ द टीम एक्सप्रेस फ्रस्ट्रेशन, कारण की डिलेने डिस्टर्ब केलं. बघा आता, हे दोन्ही घटना घडल्यामुळं त्यांनी केलं होते, फायनल प्रेझेंटेशन शेड्यूल केलं होतं, पण याच्यामुळे काय झालं? सगळे फ्रस्ट्रेट झाले. म्हणजे ह्याच्यामुळं, ह्या दोन्ही गोष्टीमुळे हे घडलं. म्हणजे बिकॉज पण येतं आणि सो पण येतं. बिकॉज स्टार्ट लावू शकता आणि सो नंतर लावू शकता. ए आणि बी दोन्ही. तर आन्सर इज फर्स्ट. मॉर्निंग ब्रीफिंग अश्युअर्ड एव्हरीवन की एअरलाईनचं ऑपरेशन्स रन होतील. बरोबर, ठीक आहे. सेव्हरल फ्लाइट्स वेअर नेव्हरदलेस डिलेड. हे करून सुद्धा हे घडलं. बरोबर आहे, हे करून सुद्धा हे घडलं. तर देअरफॉर आणि बिकॉज येत नाही, पण हाऊ एव्हर स्टील डेफिनेटली येतं. ठीक आहे, म्हणजे बी आणि सी येतं. आन्सर इज सेकंड. इकडे बघा आता, कंपनीने इन्व्हेस्ट केले होते टाइम, रिसोर्सेस रिव्हिजन करण्यामध्ये, पण प्लॅटफॉर्म फेल झालं. अपोजिट घडलं. बरोबर आहे, फेल झालं, अपोजिट घडलं. पण बघा आता, कंपनी हॅड इन्व्हेस्टेड टाइम, रिसोर्सेस, द अपडेटेड प्लॅटफॉर्म फेल्ड. सिनियर मॅनेजर इमिडिएटली कॉल्ड फॉर अन एक्सटेंडेड रिव्ह्यू मीटिंग.
याच्यामुळे हे झालं. म्हणजे देअरफोर येतं, कॉन्सिक्वेंटली येतं आणि ऍज अ रिझल्ट पण येतं. तिथं बघा बीसी अँड डी दिलेलं असेल तिथे त्याच्यामध्ये. ठीक आहे, बीसी अँड एबीसी, सॉरी एबीसी हे तिन्ही पण आहेत त्याच्यामध्ये आन्सर. ठीक आहे, बरं आता हा पॅसिव्ह होता. ठीक आहे, आता बघा इकडं सायकोलॉजिस्टनं काय केलं, इंटरेस्टेड आहेत त्याच्यामध्ये कसे लोक फील करतात कम्फर्टेबल कोणासोबत जे सिमिलर आहेत त्यांच्याशी, बरोबर आहे. याला म्हणतात सिमिलरिटी अट्रॅक्शन. आपलं कम्फर्टेबल फील करणं सिमिलर लोकांशी. मग हे कुठं असतो म्हणला तो, सगळीकडे सोशल मध्ये असतो तो. बेसिकली सिम्पल पीपल लाईक दोज हु रिझेंबल देम, जे सारखे दिसतात त्यांना. मग याला डिफरंट वेज अप्रोच केलं रिसर्चर्स ना. मग कसं कसं केलं, स्टॅनफर्ड मध्ये रिसेंट वर्क फोकस केला कशावर, कन्सेप्टवर, काय सेल्फ एसेन्शियलिस्ट रिझनिंग. आता म्हणजे पहिल्या स्टॅनफोर्डनं सेल्फ एसेन्शियल रिझनिंग सांगितलंय. मग आता काय करायचं, असं काही आलं की ताण नाही घ्यायचा. ठीक आहे, ताण नाही घ्यायचा, पुढच्या याला जायचं. आता बघा पटपट कसं जायचं बघा. तो म्हणतो की डीप अँड स्टेबल, बरं, कॅरेक्टरिस्टिक्स विथ अदर्स, एव्हिडन्स ऑफ मिनिंगफुल सायकोलॉजी, ओके, सेन्स ऑफ एसेन्शियल ओव्हरलॅप, ओके, वॉट एव्हर, हे आपलं कळण झालं समजा. ते पुढे जायचं, पर्सनल, ओके. डॉन बायरन काय केलं होतं, एक्सपेरिमेंट केलं होतं ना कशावरतरी, सिमिलरिटी अट्रॅक्शन इफेक्टवर. आणि त्यानं काय केलं की तुम्हाला शेअर्ड ऍक्टिव्हिटीज कोणामध्ये पार्टिसिपेट आणि व्हॉट एव्हर. बायरननं काय केलं, फाउंड केलं की पीपल लाईक, ट्रस्टेड आणि फेल्ट कम्फर्टेबल विथ असे टार्गेट जे सिमिलर व्ह्यूज वाले येतात. बरं, चला येतं तेच सांगायला, डबल डबल पुन्हा तेच सांगायला. ठीक आहे, पुढे बघा. ही मिशिगनची युनिव्हर्सिटी आहे, तिथं थिओडर न्यूकॉम म्हणून कोणते माणूस होता, त्यानं अक्वेंटन्स प्रोसेस सांगितली रिसर्च. ठीक आहे, आता बघा आधी एसेन्शियल होतं, इथं काय अक्वेंटन्स आहे. तो म्हणतो की इनिशियल सिमिलरिटीज हेल्प करतात, बरोबर आहे. मग वन वन अडॉप्ट करतात शेअर्ड हॅबिट्सला, तेच तेच डबल डबल तेच सांगायला येते. ठीक आहे, मग आणि इम्पॉर्टंट अँगल कुठला आहे त्याच्यामध्ये, मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीमध्ये, बरोबर, इथे एमआयटी मध्ये, की फिजिकल फंक्शनल प्रॉक्सिमिटी अफेक्ट करते कोण फ्रेंड बनतं, कॉमन एरियाज, बरोबर आहे, मध्ये राहणारे, सिमिलरिटी अट्रॅक्शन इफेक्ट बनतो. बरं, एमआयटीचं वर्क शो करतं की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात. बरं, ठीक आहे. मग ह्या फाइंडिंग ज्या आहेत की सिमिलरिटी अट्रॅक्शन काय आहेत, लिंक्ड आहेत कशाशी, टेकन टुगेदर. बरं, सेव्हरल पाथवेज, एसेन्शियल बिलीफ्स, रिइन्फोर्समेंट ऑफ शेअर्ड ऍक्टिव्हिटीज, लॉंग टर्म, ऑल्दो ईच युनिव्हर्सिटी एम्फसाइज अ डिफरंट ऍस्पेक्ट. त्यांची कलेक्टिव्हली एकच गोष्ट सांगतात ते की सिमिलरिटी वेदर इन व्हॅल्यूज, ऍटिट्यूड मध्ये असो किंवा एक्सपिरियन्स मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये असो, याचा रोल असतो लोकांना एकत्र आणण्यामध्ये. म्हणजे तेच सांगितलं त्यांना, एकच गोष्ट सांगितली, फक्त माझं बोलणं नीट आहे का, बरं का, समजून घ्या. तो म्हणतो कुठलं बॅक कॅप्चरचं सेंट्रल आयडिया काय पॅसेजची, बरोबर आहे. तुम्हाला सरळ सरळ माहिती काय, सिमिलरिटी अट्रॅक्शन अरायझेस थ्रू मल्टिपल मेकॅनिझम्स ट्रेड अक्रॉस डिफरंट अकॅडमिक ट्रेडिशन्स. येस, आन्सर इज सेकंड. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी पर्स्पेक्टिव्ह सिमिलरिटी इन्क्रीज होते अट्रॅक्शन मेनली बिकॉज इट, आठवते तुम्हाला, आठवते, एसेन्शियल म्हणतो तो, एसेन्शियल कोर. आन्सर इज सेकंड. कुठलं की कॉन्ट्रीब्युशन आहे डॉन बायरनच्या रिसर्चचं, कुठलं आहे, तो काय म्हणतो की तो एक्सपेरिमेंट कंडक्ट केली, एक्सपेरिमेंट कंडक्ट केली त्यानं, बरोबर आहे. आन्सर इज थर्ड. पुढे बघा, थिओडर न्यूकॉमचं फाइंडिंग त्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या, तो काय म्हणतो, रिलेशनशिप मध्ये काय महत्वाचं म्हणतो तो, फ्रेंडशिप्स कॅन क्रिएट ऍडिशनल सिमिलॅरिटी. येस, कंटिन्यू इंटरॅक्शन. आन्सर इज फोर्थ. एमआयटीचं कॉन्ट्रीब्युशन काय म्हणतो सिमिलरिटी अट्रॅक्शन डिबेटला, तू काय सांगतो, रिसर्च शोड दॅट रिपीटेड एक्सपोजर इन शेअर्ड एन्व्हायरमेंट, सेम एन्व्हायरमेंट तुम्ही राहिले तर तुमचं सिमिलरिटीज वाढतात. ठीक आहे, कुठलं स्टेटमेंट मोस्ट अॅक्युरेट आहे विचारलं त्यांनी. ठीक आहे, बघा आता, द सिमिलरिटी अट्रॅक्शन इफेक्ट इज स्ट्रेंथेंड बाय डिफरंट प्रोसेसेस ऑपरेटिंग टुगेदर. आन्सर इज थर्ड. आता याच्यात असाही प्रश्न विचारला होता तुमच्या एसबीआय असिस्टंट मेन्स मध्ये, त्यांनी कॉलम दिले होते. समजा त्यांनी 3 दिले, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ स्टॅनफर्ड, आणि बाजूला दिले की त्यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये काय काय थीम होत्या आणि ते तुम्हाला मॅच करायला सांगितलं होतं. असा प्रश्न ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आल्यानंतर आपल्याला खूप कन्फ्युजिंग वाटतो, पण अशा प्रश्नांची तुम्हाला सवय झाली पाहिजे इथे, म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता इथे बघा, हा प्रश्न आपण खूप वेळ घेतलेला आहे, नीट बघा. आता ते कन्फ्युज कसं करतात, इथे ब्लँक आहे, इथे ब्लँक आहे, इथे ब्लँक आहे, इथे ब्लँक आहे, दोन्ही मध्ये एकच पेअर बसली पाहिजे. इकडे बघा, आता कमिटीने इन्सिस्ट केलं की रिपोर्ट्स टू बी रिटन इन अ डॅश टोन. कसा टोन, काहीतरी टोन पाहिजे. आता हार्श टोन होऊ शकतो, क्लिअर टोन होऊ शकतो,
फॉर्मल टोन, तो टेक्निकल टोन वेगळा होईल, पण लेंदी टोन नावाचा कुठलाच प्रकार नसतो. पुढे फायनल डॉक्युमेंट रिमेन डॅश अँड इझी टू इव्हॅल्युएट. इथं काहीतरी पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे. इझी टू इव्हॅल्युएट, बरोबर आहे. आता फ्रॅगमेंट निगेटिव्ह हे येत नाही. इनएक्टिव्ह निगेटिव्ह हे येत नाही. स्कॅटर्ड निगेटिव्ह येत नाही. आन्सर इज फोर्थ, क्लिअर आणि कोहरंट. प्रोजेक्ट लीडरनं अर्ज केलं टीमला, त्यानं आग्रह केला टू मेंटेन अ डॅश अप्रोच. कशी पॉझिटिव्ह अप्रोच. सो द वर्क फ्लो स्टेड डॅश पॉझिटिव्ह. इथं पण पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्ह, बरोबर आहे. द फिल्म्स पॉझिटिव्ह स्ट्रॅटेजी ऍडमायर केलं म्हणजे रिमार्केबली पॉझिटिव्ह. म्हणजे बघा आता अनइव्हन गेलं, अनस्टेबल गेलं, पण केअरलेस निगेटिव्ह, स्मूथ निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह वर जमणार नाही आपला, हे एक ऑप्शन कटलं. दोन उरले, सेकंड आणि थर्ड. ऍब्रप्ट हा ऍप पासून चालू होतो, निगेटिव्ह आहे, हा कटला. आन्सर उरलं सेकंड. असंच करायचं एक्झाम मध्ये गेल्यानंतर, ठीक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर बघा आता. हिस्टोरियन प्रेझेंटेड अ डॅश अकाउंट ऑफ इव्हेंट्स इन्शुरिंग दॅट एव्हरी क्लेम वॉज सपोर्टेड बाय डॅश एव्हिडन्स. पॉझिटिव्ह क्लिअर एव्हिडन्स पाहिजे आपल्याला. क्लिअर एव्हिडन्स पाहिजे. डाऊटफुल येत नाही, वीक येत नाही, ऍक्सिडेंट येत नाही. पण बायस जर दिलं पहिल्या ऑप्शन मध्ये तर ते निगेटिव्ह आले, म्हणजे आन्सर इज सेकंड. फक्त लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, लक्ष द्या. डॉक्टर गेव अ डॅश समरी, मॅनेजर्स डॅश एक्सप्लेनेशन. बरं, यानं काय केलं, विच हेल्प देम. म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड, इथं पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर आहे. इथं पॉझिटिव्ह पाहिजे. तर पॉझिटिव्ह पाहिजे तर हरीड गेलं, कॉम्प्लेक्स गेलं, कन्फ्युजिंग गेलं, क्लिअर किंवा इमोशनल. पण अनसर्टन डिसिजन्स कसे घेतले ते नाही ना, जर इमोशनल दिलं तर. आन्सर इज फोर्थ, क्लिअर आणि इन्फॉर्म्ड. आता हा आहे पॅराजंबल. बघा नीट बघा, लक्ष द्या पॅराजंबल कडे. आउटसाइड म्हणजे आधी इनसाइड कुठेतरी असणार आहे. द फर्स्ट पेल लाईट स्टार्टला येऊ शकतं. ऑन द वुडन टेबल डिस्क्रिप्शन आहे. सच काम मेड एव्हरी कॉर्नर ऑफ द रूम विषयी बोलायला. हे पण रूम विषयी आहे, हे पण रूम विषयी आहे. अरायव्हल ऑफ द न्यू डे, येस, इथून सुरुवात होऊ शकते. सडनली द थम्पिंग ऑफ द हॅमर ऑफ द ब्लॅकस्मिथ फ्रॉम द शॉप नियर द स्ट्रीट. स्ट्रीटचं आहे, बाहेरचं आहे. द एम्प्टी स्ट्रीट, आता इथं स्ट्रीट आले, बरोबर आहे. दॅट सेम सायलन्स. मग आधी जर स्ट्रीट आलंय, हे जे स्ट्रीट आलंय, ह्या स्ट्रीटचा उल्लेख आधी कुठे नाहीये कुठं, पण स्ट्रीट दोन्ही आहेत ना. हे स्लोली द एंटायर रूम ऍब्झॉर्ब दिस अनहरीड क्वाइट. एंटायर रूम अब्झॉर्ब दिस अनहरीड क्वाइट. ओके, रूम विषयी कोणते कोणते वाक्यात बघा. बी तर स्टार्टला येते, एवढं पक्क आहे. बी स्टार्टला येते. आता रूमचे वाक्य येतं सी ऑन द वुडन टेबल, इथं रूमचा उल्लेख नाहीये. सच काम मेड एव्हरी कॉर्नर ऑफ द रूम फील. हा काम कुठे आधी, क्वाइट आणि काम आधी आहे, त्याच्या अगोदर काम पाहिजे, बरोबर. वॉर्म स्प्रेड क्वाइट, हा क्वाइट बघा इथे, क्वाइट आणि द एंटायर रूम नंतर द रूम, म्हणजे जीच्या नंतर डी, CGD, बरोबर आहे. CGD ना, CGD. आता आउटसाइड एच्या नंतर मग दोन वाक्य आहेत. कुठले कुठले, हे सडनली ते शेवटी येईल. एफच्या नंतर ई, FE, BCGDAFE अशी याची प्रॉपर सिक्वेन्स तयार होते. फक्त माझे ऑब्झर्व करा, मी सॉल्व्ह करतो त्याकडे बघून. इथे एरर आहे बघा. इथे विचारलं होतं कुठलं करेक्ट आहे, विचारलं होतं विच वन इज करेक्ट विचारलं होतं. ठीक आहे. आता इकडे बघा, इथे काय दिलंय, शी टेल्स मी यस्टरडे आलं, इथं टोल्ड पाहिजे. हे चुकीचं आहे, म्हणजे हे ऑप्शन घटलं, हे ऑप्शन घटलं, हे ऑप्शन घटलं. आन्सर इज ओनली बी. मग सी मध्ये काय आहे, मॅनेजर विल अनाउन्स द रिझल्ट ऍज सुन ऍज द रिव्ह्यू कमिटी कम्प्लीट्स. विल अनाउन्स ना, कधी कम्प्लीट झाल्यानंतर ना, म्हणजे फ्युचर मध्ये असायला पाहिजे, पास्ट मध्ये तो होत नाही, म्हणजे एरर सी मध्ये पण आहे.
डिस्पाइट सेव्हरल वॉर्निंग्स द एम्प्लॉईज वॉज 37च्या आधीचं कुठे घेतोय क्वेश्चन? अरे यार ते 2 क्वेश्चन राहून गेले ना आपले. ठीक आहे, जाऊ दे, ते नंतर सांगतो तुम्हाला. आता क्वेश्चनच्या टाकलेच नाही मी. खर्चा बाजार सगळा. एकच सेकंड थांबा, एकच सेकंड थांबा. नक्की असेल 100%. एरड इथं असतं 100% असणार आहेत. बघा बघा बघा. असं कसं होऊ शकतं? एरड इथं असतील ना. ओके आहेत. हा ओके, चला असं कसं करू मी? 35, 36, 35 वाला राहिलं ना, 34 वाला आपला. ओके, इकडे बघा आता. शी इन्सिस्टेड दॅट द डॉक्युमेंट शुड बी सबमिटेड बिफोर नून टू अवॉइड डिलेज. बरोबर आहे. इकडे बघा आता. द मॅनेजर सेड, कधी? पास्ट मध्ये म्हणला, दॅट ही विल रिव्ह्यू. नाही, इथं वुड पाहिजे, कारण आपण पास्ट मध्ये बोलतोय ना. ठीक आहे, इथं वुड पाहिजे, इथे एरर आहे, इथे एरर आहे, तर आपला आन्सर मध्ये नाही पाहिजे, हे ऑप्शन कटलं. द सर्वे रिझल्ट शो दॅट कस्टमर सॅटिस्फॅक्शन हॅज इन्क्रीज स्टेडीली ओव्हर द पास्ट इयर. इथे एरर नाही, इथे एरर नाही, फक्त बी मध्ये एरर आहे. ए आणि सी मध्ये एरर नाहीये. आन्सर इज ओनली ए अँड सी. गाईडलाईन्स आर इंटेंडेड टू हेल्प एम्प्लॉईज. इथे एरर आहे, म्हणजे हे कटलं, म्हणजे हे कटलं, हे कटलं. द डायरेक्टर अलॉंग विथ हिज असिस्टंट्स इज, बरोबर आहे, पण अटेंड्स इज अटेंडिंग पाहिजे इथं. इथे एरर आहे, बी पण नाही आन्सर मध्ये. इथं ऑलरेडी कटलं, आन्सर इज ओनली सी. फक्त सी करेक्ट आहे. पटकन आन्सर येऊन जातं एक्झाम मध्ये. पण फक्त काय, एरर सॉल्व्ह करताना सहजपणे करायच्या. इफ द डेटा हॅड बीन व्हेरिफाईड अर्लियर द डिस्क्रिपन्सी वुड हॅव बीन अवॉइडेड. तुम्हाला कन्फ्युजन झालं समजा एखाद्या वेळेस, तर हरकत नाही. पण इथं बघा, इच पार्टिसिपंट मस्ट ब्रिंग्स नाही, मस्ट गो, मस्ट रन, मस्ट प्ले. बरोबर आहे, मस्ट ब्रिंग. बरोबर आहे. तर इथे एरर आहे, म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. एक तर ओनली ए आहे ना, तर ओनली सी आहे, हे पण कटलं. द पॅनल क्वेश्चन वाय नायदर ऑफ द रिसर्चर्स हॅज एबल टू एक्सप्लेन द सडन व्हेरिएशन. सी मध्ये द पॅनल क्वेश्चन वाय नायदर ऑफ द रिसर्चर्स हॅज एबल टू इज एबल टू ना, इथं एरर आहे, हे कटलं, म्हणजे आन्सर कुठलं आहे? फक्त ओनली ए. 37 बघा. शीट टेस्ट नाही झालं आपलं ऑलरेडी. आता अंडरलाईन बघू आपण. हा, डिस्पाइट सेव्हरल वॉर्निंग्स, बरोबर आहे. एम्प्लॉईज वॉज इग्नोर्ड. एम्प्लॉईज वॉज इग्नोर्ड द सेक्टर्स, त्यांनी इग्नोर केले ना. एम्प्लॉईज हॅज, एम्प्लॉईज एकापेक्षा जास्त येतं, वॉज येत नाही, हॅज येत नाही, म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. हॅड इग्नोर्ड चाललं असतं, हे कटलं. पण वेअर इग्नोरिंग करेक्ट आहे, आन्सर इज फर्स्ट. सीओ ना अनाऊन्स केलं दॅट न्यू पॉलिसी विल नाही पाहिजे, तर वुड पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये. ठीक आहे, वुड पाहिजे, म्हणजे इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, आन्सर इज वुड टेक. आणि जरी कोणी म्हणलं शुड होऊ शकतं, तर शुड टेक पाहिजे, टूक नाही पाहिजे, आन्सर इज सेकंड. प्रोजेक्ट फेल्ड बिकॉज द टीम डिड नॉट कम्प्लिटेड नाहीयेत. डिड नॉट कम्प्लीट पाहिजे, पास्ट मध्ये आहे. हॅड नॉट कम्प्लिटेड चाललं असतं, कटलं. हॅज नॉट कम्प्लिटेड नाही, पास्ट मध्ये आहे ना, फेल्ड पास्ट मध्ये आहे. डज नॉट प्रेझेंटचं हे येत नाही, आन्सर इज सेकंड. हे झाले याचे आन्सर. सो एनिवे, इट वॉज आज थोडस, म्हणजे तुम्ही समोर नव्हते त्याच्यामुळं थोडं फास्ट घेतलं. ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये तुमच्या समोर येऊन घेईल मी अनालिसिस, त्यावेळेस आय थिंक तुमचे डाऊट्स, तुमच्या क्वेरीज
तुमची कुठं चुकतंय, तुमच्या काय मेथड असल्या पाहिजे, याच्याविषयी मी जास्त इफेक्टिव्हली मला वाटतं की जास्त इफेक्टिव्हली मार्गदर्शन करेल. मंडेपासून रात्री 9 वाजता आपले टेलिग्राम सेशन तर आहेत डेफिनेटली, आणि सकाळी टेस्ट आणि अनालिसिस. सो विल मीट टुमॉरो. थँक यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे अँड कीप स्माइलिंग.